लोकसभेची निवडणूक संपताच कर्नाटकमध्ये आता मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे शिवकुमार यांच्याप्रमाणे आणखी 3 उपमुख्यमंत्री करण्याची मागणी सिद्धरामय्या समर्थकांनी सुरू केली आहे, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी जोर धरू लागली आहे। यामुळे काँग्रेसमधला सत्ता संघर्ष जाहीरपणे समोर आलाय। कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील राजकीय संघर्षाची झलक पाहायला मिळते। याची सुरुवात झाली ती राज्यात 4 उपमुख्यमंत्री करण्याच्या मागणीने। सध्या कर्नाटकात प्रदेशाध्यक्ष असलेले डी.के. शिवकुमार हे काँग्रेसचे मातब्बर नेते उपमुख्यमंत्री आहेत। वोक्कालिगा समाजाच्या शिवकुमार यांच्या जोडीला वीरशैव लिंगायत, SC/ST आणि अल्पसंख्याक असे आणखी 3 उपमुख्यमंत्री नियुक्त करावेत अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे। विशेष म्हणजे अशी मागणी करणारे आमदार उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे समर्थक आहेत। अशी मागणी होताच मंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली। सतीश जारकीहोळी साहब जो है काफ़ी मेहनती है, काफ़ी मेहनत कर रहे हैं। नॉर्थ कर्नाटका के लिए हमें ज़रूरत है कि एक डिप्टी चीफ मिनिस्टर हो नॉर्थ कर्नाटका के डेवलपमेंट के लिए। ऐसे तो पूरे राज्य में काम करते हैं, लेकिन नॉर्थ कर्नाटका से कोई रिप्रेजेंटेशन नहीं है, तो हम जरूर पार्टी से रिक्वेस्ट करेंगे, हाईकमांड से रिक्वेस्ट करेंगे कि उनको एक डिप्टी चीफ मिनिस्टर करके दीजिए। काँग्रेसमधला संघर्ष आत्ताच का उफाळला याची सध्या चर्चा सुरू झाली आहे। वर्षभरापूर्वी राज्यात काँग्रेसची सत्ता आली तेव्हा शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चुरस होती। श्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद देताना 2.5 वर्षांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिल्याचं बोललं जात आहे। यानुसार खांदेपालटाला आणखी 1.5 वर्ष बाकी असलं तरी काँग्रेसमधला सत्ता संघर्ष आत्तापासूनच सुरू झालाय। डी.के. शिवकुमार यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठीच सिद्धरामय्या यांनी ही खेळी केल्याची चर्चा आहे। पण सिद्धरामय्यांच्या डावपेचांपुढे शिवकुमार सहज हार मानायला शिवकुमार कच्चे राजकारणी नाहीये। 4 उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याची मागणी होताच कर्नाटकात थेट मुख्यमंत्री बदलाचीच मागणी सुरू झाली आहे। शिवकुमार यांच्यासाठी सिद्धरामय्यांनी खुर्ची सोडावी अशी मागणी वोक्कालिगा समाजात महत्त्वाचं स्थान असलेल्या संत चंद्रशेखर स्वामी यांनी केली। मुख्यमंत्री बनून सत्तेचं सुख सर्वांनीच भोगलं, पण डी.के. शिवकुमार अजून मुख्यमंत्री बनू शकले नाही। सिद्धरामय्या आधीपासूनच मुख्यमंत्री आहेत। भविष्यात त्यांनी शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोपवायला हवी। या वादावरती सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे सावध भूमिका घेतली आहे। पक्षश्रेष्ठी याबाबत ठरवतील असं खास काँग्रेस पठडीतलं उत्तर दोघांनी दिलंय। शिवकुमार यांनी त्यांच्या समर्थकांनाही सबुरीचा सल्ला दिलाय। दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने काँग्रेसमधील संघर्षावरून जोरदार टीकास्त्र सोडलं। या सरकारमधून मुख्यमंत्र्यांना काढून दुसरा मुख्यमंत्री उभा करण्याची हे स्ट्रॅटेजी आहे। उपमुख्यमंत्री मागायचं आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांना काढून दुसऱ्याला मुख्यमंत्री करायचा हा स्ट्रॅटेजी ही ह्या लोकांची असल्यामुळे येत्या काळामध्ये सरकार किती दिवस टिकतंय सांगता येत नाही, कारण सिद्धरामय्या आपली खुर्ची सोडत नाहीत आणि त्यांची खुर्ची ओढल्याशिवाय बाकीचे आमदार ऐकत नाही। वर्षभरापूर्वी कर्नाटकात सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मात्र अपेक्षित यश मिळालेलं नाही। या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या 2 मातब्बर नेत्यांमधील सत्ता संघर्ष कोणतं वळण घेतो यावरती कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे। अक्षता नाईक, पुढारी न्यूज, बेळगाव।